अरे तुम्ही कस काय इकडे आलाय? अजून रक्षाबंधन लय लांब आहे. अहो तसं नाही दाजी. बरं ते सोडा, आलायसा तर यात. बरं बोला, गरीबाच्या घरला कस काय येणं केलं? अहो काय नाही, तुमच्याकडेच काम होतं. ते जरा उद्या कोर्टामध्ये ताईची सही लागणार आहे, मग तेच ताईला न्यायला आलतो. तरी म्हणलं ताईची कशी काय आठवण आली? सही देतो म्हण, पण तुझ्या बहिणीसाठी 4 तोळ्याचं गंठण कर. लय नाही. अहो दाजी चेष्टा करताय काय? 2 एकर शेत आहे मला, त्यातले एकरावर ताईच्याच लग्नासाठी पैसे उचलल्यात, ते अजून भागवलं नाही आणि तुम्ही मला घंटन मागताय वे? काय दाजी? गंठण दिला तर ठीक, नाही तर सही देत नाही. आता तुम्ही सांगा, पाहुणं दारावनं 10 वेळा जातो पण एकदा सगळं बहिणीच्या घरला आलेला नाही. आता सहीसाठी बहिणीचं घर दिसलं वी? अहो तसं नाही दाजी. दाजी बिजी काय नाही. जाऊन दे पाहुणं, तू अरे काय देऊ, तुम्ही नाही समजून घेणार तर कोण घेणार? समजून काय घेणार नाही आणि यात काही बदल होणार नाही. सांगितलं तेवढं द्या आणि सहीला कधी पण घेऊन जावा. अहो नाही दाजी, एवढी जुनी नाही होणार माझ्याकडनं. एकदा ताईला तर बोलावा, बघा ती काय म्हणते ते. ती काय माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. ज्या वेळेला जुळणी होईल त्यावेळेला या. निघा तुम्ही. ठीक आहे दाजी, येतो आम्ही. तरी पण एकदा अक्काला विचारा दाजी काय म्हणते ते. लिटल बॉय, अक्काचा विचार पक्का झाला की सोनं घेतल्याशिवाय सही मी करणार नाही म्हणजे नाही. अहो पण दाजी. म्हणून जावंच तवा जर नाती जपली असतीस तर तुझ्यावर ही वेळ आज आली नसती. नाही काका, चूक झाली माझी. मी गरजापुरती नाती जपत गेलो, पण त्याची किंमत आज मला कळाली.